साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ. दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर. टोटल 21 बक्षीस. पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना, दुसरा बक्षीस LED टीव्ही, तिसरा बक्षीस फ्रीज, चौथं बक्षीस मोबाईल, पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षीस. ऑफर कालावधी 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर. 0% डाऊन पेमेंट. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, राहुरी. चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने. तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल. चांदवड तालुक्यातील वडनेर भैरवच्या कोळीवाडा येथील सचिन सुरेश सूर्यवंशी या भारतीय सैन्य दलामधील जवानाचा पश्चिम बंगाल येथील सीमेवरती कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं दुर्दैवी मृत्यू झालाय. या जवानावरती सोमवारी सकाळी 10 वाजता हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये शासकीय इतमामामध्ये त्यांना अखेरचा निरोप देण्यात आलाय. वडनेर भैरव येथील सुरेश सूर्यवंशी या शेतमजुराचा मुलगा सचिन हा भारतीय बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये कार्यरत होता. कर्तव्य बजावत असताना त्याचा शनिवारी 4 ऑक्टोबर रोजी तीव्र हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. या घटनेचा वृत्त शनिवारी सकाळी घरी समजताच त्यांच्या घरच्यांनी एकच टाहो फोडला. पोटचा गोळा मरण पावला हे समजताच त्याच्या आई वडिलांचे हातपायच गळाले. या दरम्यान पत्नीचं देखील भान हरपलं होतं. 2 दिवस घरच्यांनी सचिनच्या आठवणीमध्ये काढले. या घटनेचं वृत्त समजताच वडनेर भैरवसह आजूबाजूच्या नागरिकांनी वीरमरण आलेल्या जवानाच्या घरी गर्दी करण्यास सुरुवात केली. वीरगती पावलेल्या जवानाचे नातेवाईक, मित्रपरिवार सचिनच्या आठवणीत बुडून गेले होते. विमानानं ओझर विमानतळावरती पार्थिव आणण्यात आलं. त्यानंतर गाडीमधनं सोमवारी सकाळी हे पार्थिव वडनेर भैरव या ठिकाणी आणण्यात आलं. यावेळी घरच्यांनी एकच टाहो फोडला. त्यामुळे उपस्थितांचे देखील डोळे पाणावले होते. यावेळी वडनेर भैरव गावामधनं वीरगती आलेल्या जवान सचिन सूर्यवंशी यांच्या पार्थिवाची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. अंत्ययात्रेमध्ये वडनेर भैरव परिसरामधील त्याचप्रमाणे तालुक्यामधनं मोठ्या प्रमाणात नागरिक, माता भगिनी तसेच नातेवाईक सहभागी झाले होते. नागरिकांनी संपूर्ण रस्ते सचिन सूर्यवंशी अमर रहे, भारत माता की जय अशा घोषणांनी दुमदुमून सोडले. वीरगती पावलेल्या सचिनचे पार्थिव स्मशानभूमीमध्ये आणल्यानंतर शासकीय इतमामामध्ये सैन्य आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं हवेमध्ये गोळ्या झाडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. वीर जवान सचिनच्या लहानग्या मुलासह त्याच्या भावानं त्यांना अग्निडाग दिलाय. यावेळी आमदार डॉक्टर राहुल आहेर, नाफेडचे संचालक केदा आहेर, अभिषेक चौधरी, माजी आमदार उत्तम बाबा भालेराव, सरपंच रावसाहेब भालेराव, तहसीलदार मंदार कुलकर्णी, संपतराव वक्ते, गणेश निंबाळकर, संजय पाचोरकर तसेच अमोल भालेराव, योगेश साळुंके, मनोज शिंदे, बाळासाहेब माळी, ॲडव्होकेट पोपटराव पवार, संजय जाधव यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे आदी या ठिकाणी उपस्थित होते. वीर जवान सचिन सूर्यवंशी याचं जे दुःखद निधन झालेलं आहे त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात प्रशासनाच्या वतीनं आम्ही सहभागी आहोत आणि जी काही प्रशासकीय कार्यवाही पुढील आवश्यक असेल त्याला आमच्या प्रशासनाचं संपूर्ण सहकार्य राहील. वीर जवान अमर राहील. धन्यवाद. चांदवड तालुक्याच्या वतीने त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्याचं स्मारक ज्या वस्तीवरती त्याचा जन्म झाला त्या वस्तीवरती त्याचं स्मारक गावाच्या वतीने मी घोषित करतो. येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांना विचारून पुढे चांगलं स्मारक होईल अशा पद्धतीचं स्मारक आपण इकडे उभं करू. त्यानंतर याचा कार्यक्रम उद्या सकाळी 9 वाजता इकडे होईल. सचिन सूर्यवंशी यांना अचानक वीरमरण आलं. काही दिवसापूर्वीच आपल्या घरच्यांबरोबर सुट्टी इथं आनंदामध्ये घालवून ते आपल्या ड्युटीवर गेले होते. आपल्या वडनेर परिसरामध्ये एक अत्यंत सोज्वळ असं कुटुंब, त्यांचे बंधू हे पोलिसामध्ये नोकरी करतात. त्यांची पण दशकापेक्षा जास्तची आपल्या देशाची सेवा झालेली. पत्नी, एक लहान मुलगा मुलगी असं हे कुटुंब अचानकपणे त्याच्यावर काळाचा घाळा झाला.
आपल्या सर्व वडनेर आणि परिसरामधनं यांना मोठ्या प्रमाणामध्ये आपण निरोप देण्यासाठी आलो. शहीद सचिन सूर्यवंशी यांना आपल्या चांदवड देवळा विधानसभातल्या प्रत्येक नागरिकाकडनं मी मानवंदना अर्पण करतो. त्यांना साजेसं असं आपल्या वडनेरला अभिमान वाटेल असं आपल्या सर्वांच्या वतीने तिथे एक स्मारक व्हावं अशी पण अपेक्षा बाळगतो आणि पुनश्च एकदा यांना आपल्या सर्वांच्या वतीने मी मानवंदना बाळगतो. संजय जाधवसी 24 तास, चांदवड, नाशिक. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.